विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी तयार व्हायला हवी या बच्चू कडू यांच्या भूमिकेवर आम्ही देखील सकारात्मक असल्याचं एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। तर वक्फ बोर्डाच्या माध्यमातून केंद्र सरकार मुस्लिमांना टार्गेट करतंय असं देखील जलील यांचं म्हणणं आहे। त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला, आपण पाहूया। सध्या विधानसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष आता मैदानात उतरायला सुरुवात झाली आहे। त्यामध्ये घटक पक्षांचा देखील मोठ्या प्रमाणात आता पुढाकार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या अनेक विषयांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी खासदार इम्तियाज जलील सर आहेत। सर, काय सांगाल? बच्चू कडू म्हणताय का तिसरी आघाडीचा विचार होतोय, आपण देखील त्यामध्ये असणार आहे, काय नेमकी आपली भूमिका आहे? काय आहे, आमची ही इच्छा आहे की एक थर्ड फोर्स महाराष्ट्रामध्ये तयार होण्याची खूप आवश्यकता आहे। त्याचं कारण हे एक आहे की जे प्रस्थापित पक्ष आहे आणि जे प्रस्थापित नेते आहे, लोकांचा विश्वास त्यांच्यावर आता संपलेला आहे। ते आज रात्री एका पक्षामध्ये असते, सकाळी उठल्यानंतर आपल्याला कळतं की ते दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहे। तर एक थर्ड अलायन्स, थर्ड फोर्स तयार झाला तर मला असं वाटतं की एक खूप मोठी ताकद आपण महाराष्ट्रामध्ये उभे करू शकतो। आणि जसं बच्चू कडू साहेबांनी सांगितलेले आहे त्याचप्रमाणे मागच्या आठवड्यामध्ये आमची राजू शेट्टी साहेबांसोबत ही बोलणी झाली होती। आणि सगळं असे जे लहान लहान पक्ष आहे ते सगळे एकत्रित आले तर आपण एक मोठा फोर्स तयार करू शकतो, आमची अशी अपेक्षा आहे। केंद्र सरकार आता वक्फ बोर्डचे जे अधिकार आहेत त्यात कुठेतरी बदल करणार असं देखील आता चर्चा सुरू आहे। काय आहे की केंद्र सरकार जे वक्फ बोर्डाला टार्गेट करत आहे, उद्देश त्यांचा एकच आहे की मुस्लिम समाजाला वक्फ बोर्डाच्या आधारावर पुन्हा कशा आपल्याला टार्गेट करता येईल आणि पुन्हा पोलरायझेशन करून आपण सत्तेमध्ये कसा बसता येईल याचा उद्देश आहे भारतीय जनता पार्टी। कुठेतरी वक्फ बोर्डाच्या नावाखाली जमिनीवर कब्जे केले जात आहे, त्यामुळं 40हून अधिक घटना आहेत त्या दुरुस्तीचा देखील आता सरकार विचार करत आहे, त्यावर चर्चा झाली। मला स्वतःला असं वाटतं की हे वक्फ बोर्ड समजा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार आपल्या हातात घेणार तर सगळ्यात जास्त चिंता मुस्लिम समाजापेक्षा जे मोठे मोठे नेते आहे ज्यांनी खूप सारी वक्फ बोर्डाची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहे त्यांना खूप भीती वाटणार आहे। मराठवाड्यामध्ये बघा तुम्ही, सगळे राजनैतिक पक्षाचे मोठे मोठे जे नेते आहे जे मुस्लिम समाजातले नाही आहे। तुम्ही उस्मानाबादच्या नेत्याला बघा, तुम्ही लातूरच्या नेत्यांना बघा, तुम्ही बीडच्या नेत्यांना बघा, तुम्ही जालन्याच्या नेत्यांना बघा, नाव सगळ्यांचं पुढे येईल। आणि मला असं वाटतं की मुस्लिम समाजापेक्षा त्यांना खूप काळजी वाटत असेल। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।